Hi dear friends, today we are going to learn our fourth poem, Have You Earned Your Tomorrow? It is written by Edgar Guest. He was born in England, and Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. Guest is an American writer for newspaper and magazines. This is an inspirational poem. विद्यार्थी मित्रांनो, ही एक अतिशय प्रेरणादायी कविता आहे. In this poem, the speaker is asking the readers whether they have done anything to improve the life of another being or not. कवी या ठिकाणी आपल्याला काय विचारतो या कवितेमध्ये? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये किंवा आजच्या दिवसभरामध्ये दुसऱ्यासाठी काहीतरी काम केलेलं आहे की नाही? It is up to you whether you will have a better future or not. जर तुम्ही दुसऱ्यासाठी इतरांसाठी चांगलं काम केलेलं असेल तर ते तुमच्याही भविष्यासाठी अतिशय चांगलं असेल. Therefore आणि म्हणून one should consider one's action and deed carefully and plan accordingly for a better future. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मिळून आपल्या भविष्यासाठी अतिशय चांगलं काम केलं पाहिजे हे या कवितेमधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. लेट अस सी. देर आर ओनली 4 स्टांजाज. या ठिकाणी फक्त 4 कडवे वर्णन केलेले आहेत. प्रत्येक कडव्यामध्ये 4 ओळी आहेत आणि प्रत्येक कडव्यामध्ये कवीने एक प्रश्न विचारलेला आहे वाचकांना. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे? बघा, पहिल्याच कडव्यामध्ये पहिल्याच ओळीमध्ये प्रश्न विचारलेला आहे. हा भाषा अलंकार आपण कोणता म्हणू शकतो? इंटरोगेटिव्ह फिगर्स ऑफ स्पीच. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड दिस वे? आयुष्यामध्ये जीवन जगत असताना तुमच्यामुळे कुणीतरी सुखी झालं का, आनंदी झालं का? डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? आज दिवसभरामध्ये कुणीतरी तुमच्याविषयी तुम्ही 2 शब्द बोलले असाल ते लक्षात ठेवून तुमची आठवण कुणीतरी काढेल का? दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स स्ट्रॉलिंग टाइम इज थ्रू. इज देअर एनीवन टू अटर नाऊ अ काइंडली वर्ड ऑफ यू? ॲक्च्युली तसं पाहिलं तर आजचा दिवस संपलेला असेल, संध्याकाळ झालेली असेल. दिवसभर काबाड कष्ट करून, टॉलिंग टाईम काबाड कष्ट करून दिवस संपलेला असताना संध्याकाळच्या वेळेला तुम्हाला आठवण येईल. अशी येईल का आठवण की कुणीतरी तुमची आठवण काढत असेल, जेणेकरून तुम्ही त्याच्यासाठी अ काइंडली वर्ड ऑफ यू, तुम्ही त्याच्यासाठी चांगलं काम केलेलं असेल, तो तुमची आठवण काढेल. विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतो? डिड यू गिव्ह a cheerful greeting to the friends who came along? तुमच्या मित्रांना अतिशय कडकडून भेटलात का? हॅपीनेस त्यांच्यासोबतही तुम्ही व्यक्त केला का? त्यांनाही आनंद दिलाय का तुम्ही? का मित्र भेटला? आणि पुढच्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतो? और अ चार्ली सॉर्ट ऑफ हाउडी अँड देन व्हॅनिश इन द थॉंग. नसता असे काही मित्र असतात, येतात आणि उद्धटपणे, चार्लीस मीन्स उद्धटपणे, काहीतरी इन्फॉर्मलपणे, औपचारिकतेने, हाऊडी मीन्स कसं काय आहात, बरं आहेत का वगैरे वगैरे असं म्हणणं, अँड व्हॅनिश नाहीसं होणं, इन अ थ्रॉंग आणि जमलेल्या गर्दीमध्ये निघून जाणं, नाहीसं होणं. असं तर झालं नाही ना तुमच्यासोबत आज दिवसभरामध्ये? व्हेरी यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रश अलॉंग द वे अँड और इज समवन मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड यू डीड टुडे? आणि असंही तुमच्या मनाला तुम्ही प्रश्न विचारा की एखादं मायटी ग्रेटफुल फॉर अ डीड, तुम्ही दुसऱ्यासाठी, इतरांसाठी दिवसभरामध्ये अतिशय महत्त्वाचं काम केलेलं असेल, जेणेकरून तो तुमची आठवण काढेल. आणि जर असं झालं नसेल तर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज रश, दिवस तुमचा वाया गेलेला असेल, अतिशय तुम्ही स्वार्थी असाल असं तुमच्या लक्षात येईल. आणि मग इतरांसाठी आपण काही ना काहीतरी काम आपल्या दिवसभरामध्ये आपण केलं पाहिजे, आपल्या आयुष्यात केलं पाहिजे. तिसऱ्या कडव्यामध्ये कवी काय म्हणतात बघा? कॅन यू से टू नाईट इन पार्टिंग विथ अ डेज दॅट्स स्लीपिंग फास्ट दॅट यू हेल्प अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ड? इज अ सिंगल हार्ट रिजॉइसिंग ओव्हर what you did or said?
डज अ मॅन हुज होप वेअर फेडिंग नाऊ विथ अ करेज लुक अहेड. कंटिन्युअसली कवीने प्रश्न विचारलेला आहे वाचकाला. कॅन यू से टू नाईट. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा. इज इम्पार्टिंग विथ डेज दॅट स्लिपिंग फास्ट. आणि तुम्ही जर चांगलं काम केलं असेल झोप अतिशय शांतपणे येईल. दॅट यू हेल्पड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ड. बरेचसे काही मित्र गेले असतील, भाऊ गेलेले असतील दिवसभरामध्ये, आपण ज्यांना मदत केलेली आहे का. इज अ सिंगल हार्ट रिजॉइसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. जेणेकरून तुम्ही चांगल्या पद्धतीने बोललात आणि त्याला आनंद मिळालेला आहे. असं काही झालेलं आहे का दिवसभरामध्ये. रिजॉइस मीन्स हॅपीनेस, आनंद. आणि एखाद्या व्यक्तीला तुमच्या बोलण्यामुळे आनंद जर झालेला असेल. डज अ मॅन हुज होप वेअर फेडिंग नाऊ विथ करेज लुक अहेड. आणि तुमच्या धाडस दिल्याने कुणाचा जर धाडस वाढलेला असेल दिवसभरामध्ये, अशा त्याच्या जीवन जगण्याच्या अशा अपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने उंचावल्या असतील तर तुमचा दिवस चांगला गेलेला आहे. उद्याचा दिवससुद्धा तुमचा चांगला जाईल. तरच तुम्ही उद्यासाठी उद्याचा दिवस तुम्ही कमवलेला आहे असं या कवितेतून आपण म्हणू शकतो. मित्रांनो, चौथा कडवा बघा आपण या ठिकाणी, अतिशय महत्त्वाचा कडवा आहे. डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट. वॉज इट वेल ऑर सोरली स्पेंड. एक स्वतःला प्रश्न विचारा. तुम्ही या दिवसभरामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे का सोरली स्पेंड, असाच दिवस वाया घालवलेला आहे, वेस्ट केलेला आहे. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर स्केअर डिसकंटेंट. तुम्ही चांगल्या पद्धतीने कोणाला मदत केलेली आहे. कुणी जेणेकरून तुम्हाला धन्यवाद देईल अशा पद्धतीने काही झालेलं आहे का. ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड विल से. आणि जर असं झालेलं नसेल तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही तुमचे डोळे मिटा आणि ईश्वराला म्हणा की माझ्याच्याने हे झालेलं नाही किंवा माझ्याच्याने हे झालेलं आहे म्हणून. आणि जर चांगलं काम दिवसभरामध्ये झालेलं असेल तर डेफिनेटली तुम्हाला झोप छान येईल. उद्याचा तुमचा दिवस चांगला जाईल. यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे. जर चांगलं काम केलेलं असेल, कोणाच्या चेहऱ्यावरती हास्य उमटवलेलं असेल, कोणाच्या आयुष्यात आनंद आणलेला असेल, कोणाला थोडीशी दिवसभरात प्रेरणा दिलेली असेल, कोणाचा आत्मविश्वास वाढविलेला असेल, तर डेफिनेटली तुम्हाला हक्क आहे, अधिकार आहे की तुम्ही उद्याचा दिवस तुम्ही कमवलेला आहे. फ्रेंड्स, वी कॅन से जस्ट a simple message from the poem. If you do good things, the good fruit will definitely get to you. Another message we can say here from this poem, just the service to man is service to God. If you do good, definitely good will come in your life. मित्रांनो, या पद्धतीने आपण कविता नंबर 4 पाहिलेली आहे. धन्यवाद.